नमस्कार. तर आज मी उपवासाचे अगदी झटपट असे फक्त 10च मिनिटात तयार होणारे उपवासाचे साबुदाणा वडे बनवणार आहे. तर पाहू शकतात अगदी कुरकुरीत आपला हा साबुदाण्याचा वडा बनवून तयार होतो आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये आपला हा छान असा कुरकुरीत वडा बनवून तयार होतो. तर साबुदाणे जर तुम्ही भिजवायला विसरला असाल तर अशा पद्धतीने झटपट असे ना साबुदाण्याचे वडे तुम्ही एकदा करून पहा. नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि ह्या वड्यांसोबत मी अगदी मस्त अशी चटपटीत चटणीसुद्धा बनवणार आहे. त्याच्यामुळं हे वड्यांची रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्हाला माझी ही मस्त वडे रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त असे हे साबुदाणे वड्यांची रेसिपीला. तर त्याकरिता इथे मी एक वाटीभर आहे ना साबुदाणे घेतलेले आहेत. तर आता तुम्हाला इथं किती प्रमाणात किंवा किती लोकांसाठी हे वडे बनवायचे आहे, त्या पद्धतीने तुम्ही साबुदाणे घेऊ शकतात. तर हे बघा एक वाटीभर मी इथं साबुदाणे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला आहे ना, मीडियम गॅसवर अशा पद्धतीने ना, मस्त असे परतवून घ्यायचे आहेत. तर व्यवस्थित असे ना भाजून घ्यायचे, जास्त काही लालसर करायचे नाही आहेत. फक्त 2-3 मिनिटासाठी थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. तर साबुदाणे अशा प्रकारे जर भाजून घेतले ना, तर आपले हे जे साबुदाणे आहेत ते अगदी हलके-फुलके होतात आणि जो आपण साबुदाण्याचा वडा बनवतो ना, तो मस्त असा कुरकुरीत होतो. तर पहा इथं आपले जे काही साबुदाणे भाजून घेतले होते ना, ते पूर्णपणे व्यवस्थित असे थंड झालेले आहेत आणि आता लगेच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी बारीक अशा पद्धतीने ना, एक पावडर करून घ्यायची आहे. तर पहा अगदी बारीक आपण इथं छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं साबुदाण्याचं पीठ मी बाजूला ठेवते आणि पुढची तयारी आपल्याला इथे ना 2 बटाटे घ्यायचे आहेत. तर मी इथं 2 उकडून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला आहे ना किसणीने व्यवस्थित असे ना किसून घ्यायचे आहेत. म्हणजे ना ह्या बटाट्यामध्ये ना तुकडे राहणार नाही आणि जेव्हा आपण साबुदाणा वडा बनवू ना, तर तो तेलामध्ये फुटणार नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला छान असं एकसारखा हा बटाटा किसून घ्यायचा आहे किंवा मॅशसुद्धा करून घेऊ शकतात. पण फक्त बटाट्यांचे तुकडे राहायला नको. तर पहा अशा पद्धतीने मी दोघंही बटाटे छान मस्त असे ना किसून घेणार. आणि इथं बघा आपला हा बटाटा व्यवस्थित असा शिजून झालेले आहेत. त्याच्यामुळे आहे ना, किसायला पटकन असे किसून तर होतात, पण मग आपण जेव्हा वडे करू ना, तर तेव्हा तेलामध्ये फुटत नाही. तर पाहू शकतात मस्त मऊसूत आपले हे बटाटे शिजून झालेले आहेत. आणि आता याच्यामध्ये ना मी 1 चमचाभर हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घेते. म्हणजे जसं तुम्हाला वडे तिखट हवे ना, तर त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकतात. तर 1 चमचा छोटा चमचाभर जिरे आणि चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ टाकून घेते आणि जे काही आपण साबुदाण्याचं पीठ बारीक करून घेतलं होतं ना, तर ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर हे पीठ आहे ना, जसं लागेल आपल्याला त्याप्रमाणे टाकून घ्या. म्हणजे ना व्यवस्थित आपल्याला ह्या बटाट्यांसोबत मळता येईल हे पीठ. तर जे आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. जो काही तो बटाट्याचा ओलावा आहे ना, तर त्याच्यामध्येच आपल्याला छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला लागेल तसं ह्या साबुदाण्याच्या पिठाचा वापर करायचा आहे. आणि जर का तुम्हाला इथं जास्तच हे पीठ मळताना कोरडं वाटत असेल ना, तर थोडंसं याच्यामध्ये तुम्ही पाण्याचा सुद्धा वापर करू शकतात. त्याच्याने सुद्धा तुम्ही पटकन असं मऊसर हे पीठ बनवू शकतात. पण पहा मी फक्त बटाटे वापरलेले आहेत. त्याच्यामुळे ना अशा पद्धतीने आपलं हे छान मस्त असं हे पीठ बनवून तयार होते. तर बटाटा आहे ना थोडंसं चिकट असतं ना, त्याच्यामुळे ना हे पीठ छान मस्त एक जीव होतं पटकन. आता हे पीठ मी बाजूला ठेवते. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. तर आता हे इथे ना मी मस्त अशी आपली चटपटीत चटणी तयार करून घेते. त्याकरिता इथे मी एक छोटी वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे इथे मी ना किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे. तर तुम्ही ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकतात. आणि सोबतच याच्यामध्ये ना मी एक हिरवी मिरची आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये 1 चमचाभर आहे ना मी दही घेतलेलं आहे. तर दही आपलं जास्त आंबट नसावं. जर तुम्ही दही चटणीमध्ये वापरलं नसेल तर वापरून पहा. खूप छान मस्त अशी ही चटणी बनवून तयार होतं. आणि अगदी थोडंसं आपल्याला आहे ना इथं आहे ना अर्धा चमचाभर साखर घालायची आहे.
तर साखर वापरल्याने काय होतं, की जे आपले सगळे फ्लेवर आहेत ना, तिखट, आंबट, गोड तर व्यवस्थित असे बॅलन्स होतात. तर पहा, थोडंसं पाणी टाकून मी अशा पद्धतीने छान मस्त अशी ना ही चटणी तयार करून घेतलेली आहे. तर इथं ह्या चटणीला तुम्ही फोडणीसुद्धा देऊ शकतात, पण असंही खूप छान मस्त अशी ही चटणी लागते. त्याच्यामुळे मी अशीच ठेवणार आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं छान असे ह्या पिठाचे ना वडे तयार करून घ्यायचे. तर पाहू शकतात छान मस्त असे हे पीठ व्यवस्थित असं आहे ना मळून झालेलं आहे आणि 10 मिनिटासाठी ना छान मस्त आहे ना हे मुरलंसुद्धा गेलेलं आहे. तर हे वडे तुम्ही हाताने असं सुद्धा थापून घेऊ शकतात. खूप छान असे बनवून तयार होतात. तर असे एक-एक वडे पेक्षा मी अशा पद्धतीने ना मोठी पारी लाटून एकदाच आपल्याला भरपूर असे वडे कसे तयार करता येतील, तर ते इथे मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सारे वडे आपल्याला झटपट असे बनवता येतात. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी पटकन आपले हे छान मस्त असे हे वडे बनवून तयार होतात. तर ह्या वड्यांचं पिठाचा अशा पद्धतीने एक मोठा मी इथं पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपण जसं पोळी लाटतो ना त्याप्रमाणे आपल्याला छान अशी इथं पारी लाटून घ्यायची आहे. हे वडे वडे बनवायचे आहेत. त्याच्यामुळे आहे ना थोडीशी ही ना ही पारी जाडसर ठेवायची. जास्त जाडसुद्धा ठेवू नका, नाहीतर मग काय होते की हे व्यवस्थित असे तेलामध्ये फुलत नाही. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी थोडीशी जाडसर ठेवलेली आहे. तर आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला छान मस्त असे ना हे वडे ना कट करून घ्यायचे आहेत. तर वाटी किंवा ग्लास तुमच्याकडे जशा पद्धतीने तुम्हाला वडे हवेत ना त्याप्रमाणे तुम्ही इथे एक कट करून घेऊ शकतात. पाहू शकता तुम्ही छान मस्त अगदी गोल गरगरीत आपले हे वडे बनवून तयार होतात. म्हणजे आपल्याला इथं आहे ना ह्या वड्यांना आकार द्यायची सुद्धा गरज लागत नाही. अगदी मस्त आहे ना ह्या वाटीच्या साहाय्याने मस्त अशा पद्धतीने हे वडे बनवून तयार होतात. तर पाहू शकता इतके जाडसर मी इथे हे वडे ठेवलेले आहेत आणि एकदाच आपल्याला मस्त असे हे वडे बनवून तयार होतात. हाताने एक-एक वडे करण्यापेक्षा अशा पद्धतीने जर का तुम्ही हे छान असे मस्त हे पारी लाटून वडे केलेत ना, तर मग खूप छान मस्त झटपट म्हणजे पटकन आपले हे वडे खूप सारे वडे बनवून तयार होतात एकाच दमात. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी ही वाटीच्या साहाय्याने हे वडे मस्त असे कट करून घेणार. तर काय होतं ना सगळे वडे आपले एकसारखे बनवून तयार होतात. तर पहा अशाच पद्धतीने मी इथं सर्व काही हे वडे ना एकदाच इथे ना कट करून घेणार आहे. तर हे साबुदाण्याचे वडे तुम्ही अशा पद्धतीने करून फ्रीजमध्ये जरी ठेवले ना, तर 7 ते 8 दिवस अजिबात खराब होणार नाही. खूप छान मस्त जसेच्या तसे राहतील. तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही हे वडे कट करून मस्त फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवा. एक पूर्ण आठवडाभर आपले हे वड्यांना काहीच नाही होत आणि जेव्हा तुम्हाला उपवास असेल ना, तर तेव्हा तुम्ही हे पटकन वडे तळून खाऊ शकता. तर पहा इथे मी ना तेलसुद्धा छान असं गरम करून घेतलेलं आहे. तर तेल आपल्याला व्यवस्थित पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपले जे वडे आहेत तर पाहू शकतात अशा पद्धतीने छान मस्त असे तेलामध्ये टाकले, की अशा प्रकारे पहा किती मस्त असे फुलून आलेले आहेत. तर अगदी पुरीप्रमाणे हे वडे ना व्यवस्थित असे मस्त फुलतात. पाहू शकता तुम्ही मग छान मस्त आपले हे वडे तेलामध्ये फुलून होतात. तर वाटीचा वापर करून आपण हे वडे ना कट करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे ना खूप छान मस्त आकार असा गोल गरगरीत आपल्या ह्या वड्यांना येतो. तर पहा दोघंही बाजूने आपल्याला मस्त सोनेरी रंग येऊस्तोपर्यंत आहे ना हे तेलामध्ये मस्त तळून घ्यायचे आहेत. आणि हे बघा व्यवस्थित असे तळून झालेत, की आपल्याला लगेच हे ना काढून घ्यायचे आहे. आता हे वडे थंड झाल्यावर सुद्धा छान मस्त असे कुरकुरीतच राहतात. पाहू शकतात आपले वडे किती छान असे मस्त दिसायला देखील खूप छान आहेत. म्हणजे बघूनच आपल्याला हे वडे ना खाऊशे वाटतात. तर अशाच पद्धतीने इथे ना मी सर्व काही वडे ना तळून घेणार आहे. तर बघा आपल्याला साबुदाणेसुद्धा भिजवायचं टेन्शन नाही. अगदी 10च मिनिटात छान मस्त कुरकुरीत वडेसुद्धा आपल्याला खाता येईल. तर बनवा मग अशा पद्धतीने तुम्ही ह्या उपवासाला छान मस्त कुरकुरीत अशा पद्धतीचे साबुदाणे वडे आणि सोबतच मस्त अशी चटपटीत चटणीसुद्धा. तर पाहू शकता तुम्ही अगदी थंड झाल्यावर सुद्धा आपले हे वडे ना जसे तसे आहेत. चला तर मग तुम्ही देखील बनवा मस्त असे झटपट फक्त 10च मिनिटात तयार होणारे कुरकुरीत असे साबुदाणे वड्यांची रेसिपी. तर हे वडे बनवायला जितके सोपे आहे ना, चवीला सुद्धा अप्रतिम असे चवीचे आपले हे वडे बनवून तयार होतात. तर मग नक्कीच करून पहा.
तर कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर का तुम्हाला माझी ही वड्यांची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात अशाच नवीन आणि छान-छान रेसिपीसोबत. तर माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.